नमस्कार मंडळी. इसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 10. गोष्टीचं नाव आहे सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव. एका गाढवाला जंगलात सिंहाची कातडी सापडते. ती कातडी अंगावर पांघरून तो गाढव जंगलात फिरायला लागतो. त्याला पाहून अस्वल, हरीण आणि इतर सगळे प्राणी खरा सिंह आला असं समजून घाबरून पळून जातात. आणि हे पाहून त्या गाढवाला खूप अभिमान वाटतो आणि आनंदात तो ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून तिथं उपस्थित असलेल्या एका हुशार कोल्ह्याला समजतं की हा खरा सिंह तर नाहीच आहे. हा सिंह नसून गाढव आहे. तो कोल्हा गाढवाला हसत हसत सांगतो, "तू जोपर्यंत शांत होतास तोपर्यंत मीही तुला सिंह समजून घाबरलो होतो. पण तुझा आवाज ऐकून तुझं खरं रूप सगळ्यांच्या समोर आलंय." वरवर नुसती कातडी पांघरून वाघ होता येत नाही. त्यासाठी अंगात तसे गुणही असावे लागतात. त्याप्रमाणेच नुसतंच वरवर स्वतःला आवरून मन खोट्या आणि आभासी विचारांच्या दुनियेत रमत असेल तर अशांना मूर्ख किंवा मिथ्याचारी म्हणतात. आणि हेच सांगतो श्लोक 6 अध्याय 3. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. श्रीकृष्णार्पणमस्तु.